अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. पुढील काही क्षण तुझ्यासाठी एक शुभ वार्ता घेऊन आले आहेत. होय बाळा, पुढील काही मिनिटात तुला अशी बातमी मिळणार आहे जे तुझे मन शांत करेल आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू अनमोल. स्वामी म्हणतात, बाळा, आजचे हे काही क्षण काही साधना नाही तर हे शब्द ऐकत आहेस याचं कारण आहे मी तुला या क्षणी बोलवलं आहे. तुझ्या गोष्टीसाठी इतका काळ प्रार्थना केलंस ना, ते आता पूर्ण होणार आहे. मी पाहिले तुझे प्रयत्न, तुझं न थकणारं मन आणि आता त्या मनाला मी समाधान देणार आहे. कधी तुला वाटतं की आयुष्यात शांती नाही, सगळं उलटं चाललेलं आहे, पण बाळा, त्या गोंधळातही माझा आशीर्वाद कार्यरत असतो. मी तुझ्या आयुष्य बदलण्यासाठी शांतपणे काम करत असतो. आजपासून तुझ्या नशिबात एक नवीन पान उघडते. तू जे हरवलं असं वाटत होतं ते तुला परत मिळेल. स्वामी समर्थाच्या कृपेने तुझ्या घरात आनंदाची बातमी येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश तू आज ऐकला आहेस याचा अर्थ तू माझ्या कृपेच्या वर्तुळात आला आहेस. हे शुभ वार्ता तुझ्या पुरती ठेवू नको. स्वामीचा आशीर्वाद पसरू दे. लाईक कर, शेअर करा आणि स्वामी म्हणतात या भक्तिपंथात सामील व्हा. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या आयुष्यातून दुःख दूर होणार आहे. ज्या प्रश्नाचे उत्तर तू इतक्या दिवसापासून शोधत आहेस ते उत्तर तुला आज मिळणार आहे. पहा, तुझ्यासमोर 2 शंख दिसते. हे शंख साधी नाही बाळा, प्रत्येक शंख तुझ्या नशिबाचं रहस्य घेऊन आले. तू आता डोळे मीट आणि मन शांत कर आणि त्या 2 शंखपैकी एकाला स्पर्श कर. होय, ज्या बाजूला तुझं मन झुकते तेच तुझी दिशा आहे. कारण स्वामी म्हणतात, प्रत्येक शंखाच्या बाजूला माझं वचन दडलेलं आहे. प्रत्येक शंख तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे आणि प्रत्येक बाजू तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवणार आहे. पण बाळा, सुरुवात करण्यापूर्वी हा संदेश तुझ्यापुरता ठेवू नको. स्वामीचा आशीर्वाद दुसऱ्यापर्यंत पोचव. आता लगेच लाईक करा, शेअर करा. स्वामी म्हणतात, या भक्तिपथाशी जोडा, कारण हेच ते क्षण आहे तुझ्या आयुष्य बदलतील. आता तू शंख निवडलं, त्या निवडीवर स्वामीचा वचन आहे. जर तू पहिला शंख निवडला असेल तर पुढील काही क्षण तुझ्यासाठीच आहेत. निवडलेलं पहिलं शंख स्वामीचं पहिलं वचन म्हणजे, बाळा, तुझं नशीब तुला सोडून गेलं नाही, ते फक्त थोडं शांत झालं आहे. तुझ्या वेदनेतून जातोस ती तुझी शिक्षा नाही, ती तुझी परीक्षा आहे. स्वामी पुढे म्हणतात, जेव्हा जीवन तुटल्यासारखं वाटतं तेव्हा लक्षात ठेवा, तुटणं म्हणजे शेवट नाही, ते तर नव्या सुरुवातीचे संकेत असतं. जसं एक माठ फुटतो तेव्हा त्यातून नवं नातं जन्म घेतो, तसंच तुझ्या दुःखातून आता नव्हतं तेच उमटणार आहे. तू खूप काही सहन केलंस बाळा. ज्यांना तुझं मन उघडून दाखवलं त्यांनीच तुला रिकामा केला. पण आता स्वामी म्हणतात, पुरे झालं ते दुःख. आता माझी कृपा तुझ्या जीवनात पाऊल ठेवत आहे. स्वामीचे वचन असं असतं, तेव्हा मी येतो तेव्हा नियती बदलते. जेव्हा मी बोलतो तेव्हा संकट मागे वळतात आणि जेव्हा माझं नाव जपलं जातं तेव्हा करमणूक नव्हे तर कर्म बदलतात. स्वामी तुला सांगतात, तू जिथे हरलास असं वाटतंय तिथे मी जिंकलो आहे. तू जिथे तुटलास असं वाटतंय ते मी बांधत आहे. फक्त थोडा विश्वास ठेव आणि माझं नाव घेशील ना, मग पहा चमत्कार कसा घडतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात,
आजपासून प्रत्येक दिवस तुला नवीन ओळख देईल. ज्या वाटा अंधारात हरवल्या होत्या त्या वाटा आता उजळतील आणि ज्याचे प्रेम तुला मिळालं नाही त्या जागी माझं प्रेम तुला लाभेल. बाळा, आता हात जोड, डोळे मीट आणि मनात म्हण ओम श्री स्वामी समर्थ. हे 3 अक्षर तुझे आयुष्य बदलतील. ही स्वामीची आजची कृपा आहे. ही तुझ्या निवडलेल्या पहिल्या शंखाची शक्ती आहे. आता तू वचनात सहभागी झालास. पण बाळा, कृपा एकट्याने साठवायचं नसते, ते वाटायचे असते. हा संदेश अजून कोणाचे जीवन बदलू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ लाईक कर, शेअर कर आणि स्वामी म्हणतात या भक्तिपथाशी जोडून दुसऱ्या शंखाचं वचन निवडलेल्यासाठी. स्वामी म्हणतात बाळा, तू दुसऱ्या शंखाची बाजू निवडलंस. ही बाजू आता धाडस, नवे मार्ग दाखवते. जिथे अंधार होता तिथे प्रकाश उगवेल. जिथे वेदना होतील तिथे आनंदाचा अनुभव येईल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट ते फक्त वेगळ्या दिशेकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. जिथे तुला वाटतं की मार्ग संपलं तिथे मी उभा आहे तुझ्या मागे, तुझ्यासाठी बाळा. तू जेव्हा नकारात्मकतेस तारलास मी तिथे तुला उचलतो. तू जेव्हा निर्णय घेतो तो फक्त तुझ्यासाठीच नाही तर संपूर्ण कर्म सृष्टीसाठी प्रेरणा आहे. आजपासून प्रत्येक निर्णय, प्रत्येक निवड तुझ्या आयुष्यात चमत्कार घेऊन येईल. ज्यांना तुला समजले नाही, ज्यांनी तुला सोडले, ते स्वतः तुझ्या सामर्थ्याला साक्ष देतील. स्वामी म्हणतात बाळा, फक्त विश्वास ठेव. जेव्हा तू माझं नाव जगशील तेव्हा मी तुझ्या जीवनात कामगिरी, आनंद आणि समाधान याची उधळ करीन. तुझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात माझ्या कृपेमुळे प्रकाशमय होईल. बाळा, आत्ताच्या क्षणाला अनुभव घे. हात जोड, डोळे मीट, मन शांत कर आणि फक्त म्हण ओम श्री स्वामी समर्थ. हे जपलेले 3 शब्दाचे मंत्र शक्ती तुझ्या आयुष्याला नवी दिशा दाखवेल. बाळा, आता लक्षात ठेव, आयुष्यातील प्रत्येक दुःख, प्रत्येक चिंता, प्रत्येक अडचण ही फक्त स्वामीच्या कृपेची तयारी आहे. जिथे तू हरलास मी तिथे उभा आहे. जिथे तू थकलास तिथे मी ताकद देतो. जिथे तू अंधारात वाट हरवशील तिथे मी प्रकाश लावत आहे. भक्तिभाव जागृत करणे. आजपासून तू फक्त माझं नाव जपशील. तुझं मन शांत राहील, तुझं हृदय आनंदी राहील. ज्यांना तू प्रेम दिलं, ज्यांनी तुला दुखवलं, तेही तुझ्या कृपेचा साक्षीदार होशील. तुझ्या जीवनात चमत्कार उगवतील. ते छोट्या छोट्या क्षणांमध्ये, मोठ्या अनुभवामध्ये. जिथे तुला वाटलं की हे कसं शक्य तेव्हा लक्षात ठेव, मी आहे तुझ्या जवळ. बाळा, हे फक्त शंख नव्हते, हे फक्त निवड नव्हत्या, हे फक्त वचन होते. हे तुझ्या आयुष्यातील नवे पूर्व सुरू होण्याची साक्ष होते. तुझ्या हृदयातल्या श्रद्धेने, तुझ्या आत्म्याने, माझ्या कृपेने तुझं जीवन उजळून जाईल. आता प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला तू माझ्या कृपेचा अनुभव घे. जेव्हा संदेश येईल माझं नाव जपा. जेव्हा वेदना येईल माझं नाव जप. जेव्हा आनंद मिळेल माझं नाव जपत राहिलास तुझं आयुष्य दिव्यतेने उजळेल. बाळा, आजच्या दिवसापासून प्रत्येक क्षण तुला सांगतो ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ हा नामस्मरण तुझ्या जीवनात चमत्कार निर्माण करेल. लक्षात ठेव, प्रत्येक निवड, प्रत्येक क्षण, प्रत्येक श्रद्धा हीच ती शक्ती आहे जे तुझे आयुष्य बदलेल. बाळा, आत्ता हा आशीर्वाद स्वतःमध्ये अनुभव आणि वाटत असेल की हा संदेश दुसऱ्यापर्यंत पोचवायला हवा तर लाईक कर, शेअर कर आणि ती पथावर चालत राहा. कारण हीच वेळ आहे जे तुझ्या जीवनात प्रकाश, प्रेम आणि चमत्कार घडण्याचे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी.